मी एकटी राहते, मला संपवून टाकतील. कीर्तनकार संगीता महाराजांना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकी. वैजापुरात नेमकं घडलं काय? संगीताताई पवार झोपलेल्या असताना डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांचा मृतदेह स्वइच्छेतनासाठी पाठवण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये चिंचडगाव शिवारात महिला कीर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. शनिवारी सकाळी 10:30च्या सुमारास प. संगीताताई अण्णासाहेब पवार अशी मृत कीर्तनकार महिलेचे नाव आहे. आश्रमात घुसून मारेकऱ्यांनी कीर्तनकार महिलेचा डोक्यात दगड घालून संपवले. दरम्यान या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. प. संगीता महाराज यांना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वैजापूर पोलीस ठाण्यात अशी तक्रारही देण्यात आली होती. जागेच्या वादातून शेजाऱ्याशी भांडण असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मी एकटी राहते, मला मारून टाकतील अशी धमकी दिल्याचे संगीता महाराज यांनी सांगितले होते. शनिवारी सकाळी आश्रमातून मंदिरात पुजारी शिवाजी चौधरी नेहमीप्रमाणे पूजेसाठी आले होते. त्यावेळी प. संगीताताई पवार यांना आवाज दिल्यानंतर ही प्रतिसाद न आल्याने मंदिरात शेजारी असणाऱ्या शेडमध्ये जाऊन बघितले असता रक्ताच्या धारव्यात संगीताताई पडलेल्या होत्या. संगीताताई पवार झोपलेल्या असताना डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांचा मृतदेह स्वइच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून स्वइच्छेदन आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. संगीताताई पवार या भागवत कथेसाठी 2009 आणि 2010 साली 2 वर्ष वृंदावनला राहिलेले आहेत. भागवत कथेची पूर्ण तयारी करून ते इथे आल्या होत्या. 6 महिन्यापूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. दरम्यान आश्रमासाठी 15 वर्षापूर्वी त्यांनी जागा घेतली होती. या जागेवर त्या 2 महिन्यांपासून स्थायिक झाल्या होत्या. दरम्यान नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात जागेच्या वादावरून शेजाऱ्याशी त्यांचे भांडण झाल्याने संगीता महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. वैजापूर पोलीस ठाण्यात अशी तक्रारही त्यांनी दिली होती. शनिवारी सकाळी त्यांची हत्या झाली. त्यानंतर विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. याबाबत स्थानिक आमदार उमेश बोरवाने म्हणाले की ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जेव्हा मला याबाबत माहिती मिळाली तेव्हा मी तात्काळ या ठिकाणी आलो. सर्व पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेले आहे. लवकरात लवकर आरोपीला अटक करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.